स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. बऱ्याच ताईंच्या आज कमेंट आहेत की ताई चॅनल चेक करा, आमचे का चॅनल चेक केले नाही. तुम्हाला खूप म्हणजे मेसेज केले तरी तुम्ही रिप्लाय देत नाही. बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत. मी पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी तुम्हाला 15 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला की मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. मी मदतीचा हात एक पुढे केलेला आहे. मग तुमचं पण कर्तव्य होतं सगळ्यांचं की तुम्हाला सुद्धा गरज आहे. फक्त मला एकटीला गरज नाहीये, तुम्ही सुद्धा तुमचा एक हात पुढे करणं गरजेचं होतं. मी तुम्हाला कितीतरी व्हिडिओमधून आता मी 8 ते 10 व्हिडिओ फक्त बेसिक गोष्टी यूट्यूबसाठी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सांगते. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघताय पण तुमच्या स्वतःच्या चॅनलमध्ये चेंजेस करत नाही. बऱ्याच ताईंनी व्हिडिओ न बघता डायरेक्ट कमेंट टाकले की ताई चॅनल चेक करा. त्यांच्या चॅनलमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत तेच मी त्या व्हिडिओत सांगितलेले आहेत. मग ते बरं ठीक आहे, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तर मला तसं तरी सांगा ना, कारण मी एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगते. तुमच्या चॅनलमध्ये त्या सगळ्या सर्रास चुका आहेत. गेल्या वेळेला तर तुम्हाला म्हटलेलं 100 पैकी 20% चॅनल सक्सेस होतील. आता तर मी तुम्हाला मला जेवढ्यांचे मेल आले, जेवढ्यांनी मला कमेंट्स केलेत ना, गेली 15 दिवस मी हेच काम करते. फक्त ठीक आहे मी व्हिडिओ शूट करू शकले नाही कारण एवढ्या सगळ्यांचे चॅनलची नावं घ्यायची, शूट करायचं, एडिटिंग करायचं, ह्याला खरंच खूप वेळ लागतो. त्यामुळे मी नावं घेऊ शकले नाहीत. पण मी जसा अभ्यास तुमच्या सगळ्यांचे ज्यांचे कमेंट्स आहेत, ज्यांचे मेल आहेत, सगळ्यांचे चॅनल चेक केलेत ना, त्यात फक्त 10% चॅनल सक्सेस होणार आहेत. बाकी 90% चॅनल सक्सेस होणार नाहीत. मी स्वतः तुम्हाला पुढे आले. मग तुमचं पण कर्तव्य होतं ना पुढे यायचं. किती वेळा तुम्हाला सांगितलं चॅनलचं नाव चेंज करा, तुमचं सर्चिंगमध्ये येऊ द्या, चॅनलचे नाव व्यवस्थित ठेवा. एकाचं सुद्धा व्यवस्थित नाव नाही. मी जर प्रत्येकाचं नाव चेक करत बसले, प्रत्येकाचा डिस्क्रिप्शन बॉक्स, प्रत्येकाचं चॅनल चेक करत बसले तर यूट्यूबच्या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत अजून मला तुम्हाला सांगायचे आहेत की तुमचा चॅनल पुढे कसा जाईल त्या जरा होऊन जातील ना. कारण एवढे चॅनल आहेत, एवढे चेक करायला मला किती वेळ लागेल. मग तुम्ही जर मी जे व्हिडिओतून सांगते त्याप्रमाणे जर तुम्ही व्हिडिओचे मध्ये चेंजेस केले तर आपण लगेच सगळेच पुढे जाऊ ना. तुम्हाला सगळं तुम्ही जर माझ्या म्हणजे मीच येऊन तुम्हाला सांगितली पाहिजे प्रत्येक गोष्ट, त्यावेळेला तुम्ही करणार का? आणि ठीक आहे ह्या व्हिडिओचा आहे बघा, मी व्हिडिओ केलाय का तर मला खरंच म्हणजे मला एक स्वतःवर खूप विश्वास होता की मी मराठी युट्यूबरांना पुढे घेऊन जाऊ शकते. म्हणजे अजून बऱ्याच अशा माझ्यासारख्या सर्वसामान्य युट्यूबर आहेत की त्यांना युट्यूबमधलं काही माहीत नाहीये. पण ठीक आहे, मला जेवढी माहिती मिळाली ते मी इतरांना सांगून पुढे जाऊ शकते असा मला एक स्वतःवर विश्वास होता. पण ना मी कालपासून तर एवढी मी डिमोटिवेट स्वतः झाले की मला माझ्यावरच विश्वास राहिला नाही की एवढं मी सांगते तरी सुद्धा एका सुद्धा चॅनलमध्ये चेंजेस नाही. थोड्याफार 100 मधल्या फक्त 4 ते 5 चॅनलमध्ये चेंजेस केलेत. याचा अर्थ तुमचा माझा विश्वास नाही. तुम्हाला असं वाटतं ही खोटी माहिती सांगते. ठीक आहे, तुमचा माझा विश्वास नाही ना, तुम्ही दुसऱ्यांचे तरी चॅनल बघा आणि त्याप्रमाणे तरी तुमच्या चॅनलमध्ये चेंजेस करा ना. काहीच नाही चेंजेस. आणि हे पण जाऊ द्या, मी जेवढ्यांचे चॅनल चेंजेस केलेत त्यांचे परत जाऊन रिपीट बघितलं मी, चला बाबा ह्यांनी चेंजेस केलेत का ते बघावं. आपण एवढं सांगितलं त्यांना तरी सुद्धा 10 मधल्या 1-2 चेंजेस केलेत, बाकी कोणीच चेंजेस केले नाहीत. कोणाला गरजच पडली नाही, कोणी युट्यूबमध्ये सिरियसच नाही. मग कसे तुम्ही पुढे जाणार सांगा ना. मी जर आज तुम्हाला तुमच्या व्ह्यूज का वाढत नाही, सबस्क्रायबर का वाढत नाही, किती वेळा तुम्हाला सांगितलं या गोष्टी तुमच्या चॅनलमध्ये गरजेच्या आहेत. तुमचा चॅनल सगळ्यात पहिल्यांदा युट्यूबच्या अल्गोरिथम मध्ये बसणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुमच्या व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढणार नाहीत. पण तुम्ही कोणी लक्षच देत नाही. ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुमच्या चॅनलला नाहीत. अजून आत किती सेटिंग आहेत ते जर सेटिंग तुम्ही केले नाहीत तर तुमच्या कशा सबस्क्रायबर आणि व्ह्यूज वाढणार. पण तिथपर्यंत मला कोणी जाऊनच देईना. मी प्रत्येकाचं ज्यांचा चॅनल चेक करेल ना, असं 1-2च चॅनल सापडले की नाही ते बघून असं समाधान वाटलं नाही ते जाऊ शकतात पुढे. बाकी सगळे चॅनल ना असं वाटलं की नाही आपलं म्हणजे मला तुमच्या सगळ्यांचे चॅनल बघून मला असं टेन्शन आलंय की मी सांगते ती माहिती खोटी आहे का काय कळायलाच मार्ग नाही. कारण एवढं सांगून सुद्धा माणसं म्हणजे काही चॅनलमध्ये चेंजेसच करायला मागत आहे. मग मी तरी काय करणार ना, कारण मी तर मदतीचा हात एक पुढे केलेला. पण तुम्हालाच माझी मदत घ्यायची नाही तर मी काहीच करू शकत नाही. तरी सुद्धा मी ना म्हणजे एवढ्या व्हिडिओमधून सांगते. बट ठीक आहे, प्रत्येकाचं चॅनल चेक करताना मी काही गोष्टी सांगितल्या त्या तरी बघून तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये सुधारणा करा ना. 10वीला आता तुम्हाला सांगायचं गोष्ट, 10वीची एक्झाम आहे, बोर्डचा पेपर आहे. त्यावेळेला आपल्याला सरांनी किती सांगितलं की पेपरवर नाव आणि तुमचं म्हणजे त्यावेळेला सांगायचे नाव आणि नंबर व्यवस्थितच लिहायचा तरच तुमचा पेपर व्यवस्थित पुढे जाईल, एवढं आपल्याला सांगितलं. आपण ते केलंच ना. अगदी तसंच आहे, ही बेसिक गोष्ट आहे. तुम्ही बेसिकच गोष्ट करायला मागे ना तर कसं तुम्ही युट्यूबर होणार तेवढं मला सांगा ना. आणि
तुम्हाला सगळं दुसऱ्याकडून पाहिजे का? तुम्हाला स्वतः मेहनत काही करायची नाही का? मला तुम्हाला बऱ्याच गोष्टी अजून सांगायच्या आहेत. अजून आपलं whitestudio.com आहे, तिथं मेन आतमध्ये सेटिंग आहे, कोणता चॅनल कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो. अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत. परत तुमचे व्ह्यूज वाढवण्यासाठी, सबस्क्रायबर वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. प्रत्येकाचा एकच प्रश्न, ताई माझा चॅनल चेक करा, ताई माझा चॅनल चेक करा. ठीक आहे, म्हणून ना मी हल्ली ना बऱ्याच कमेंटचा रिप्लाय करायचा सोडून दिला. का तर मी ठीक आहे चला एखाद्याचा चॅनल चेक करावा, मला असं वाटतं. ओपन केला तर त्यात असं बघितलं ना चॅनल, तरी मला एवढा त्रास. मी म्हणते मग ह्यांनी माझा व्हिडिओ बघून काय उपयोग केला? मी एवढं तुम्हाला सांगून काहीच उपयोग झाला नाही ना. मग मला असं वाटतं की तुम्हाला ही म्हणजे YouTube बद्दल मी सांगू की नको, असं मला आता स्वतःला प्रश्न पडायला लागला. कारण अशा बऱ्याच ताई आहेत की त्यांच्यापर्यंत म्हणजे ज्यांना अजून YouTube मध्ये यायचंय त्यांना सुद्धा आपल्याला गाईड करायचंय. पण आता तुम्हाला एक सांगू, अजून मला एक म्हणजे चॅनल चेक करताना अजून एक गोष्ट आढळली की जे जुने चॅनल आहेत ना त्यांना एवढं सांगून सुद्धा त्यांनी काही बदल केले नाही, ते तसेच पुढे चालेल. पण आता माझा जसा मी ही पोस्ट टाकलेली आहे, ह्या महिन्यात माझं जसं YouTube बद्दल तुम्हाला गाईड करायचं चाललंय ना, तसं ना या महिन्यात जवळजवळ 10 ते 12 चॅनल असे पुढे आलेले आहेत की त्यांनी माझा म्हणजे व्हिडिओ बघून सेम तसा चॅनल बनवलेला आहे. मी जे व्हिडिओत सांगितले ना, थंबनेल असू द्या, म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, सेम त्यांनी तसं केलेलं आहे. आणि आता 3 आठवड्यापूर्वी, 15 दिवसापूर्वी, 8 दिवसापूर्वी चॅनल काढून ते आले. बघा उद्या असं होणार की तुम्ही आहे ना तिथंच राहणार आणि जे आत्ता सुरुवात केली ते पुढे जाणार. कारण त्यांनी पहिल्यापासून त्या व्यवस्थित गोष्टी शिकल्या ना, मग तुम्ही का शिकत नाही? माझं काही चुकत असलं तर तुम्ही मला सांगा ना की नाही तरी तुम्ही चुकीची माहिती देते, मी हिथंच थांबवते. उगाच मी सांगत राहणार, तुम्ही ऐकत राहणार, तुम्ही काही चॅनलमध्ये चेंज करत राहणार नाही. आणि मी प्रत्येक वेळेस प्रत्येकाचा चॅनल बघायचा आणि तुम्हाला सांगायचं. मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला सांगते की मला हेल्प करा, मला हेल्प करा. तुम्ही आता मला एक सांगा, तुम्ही जर तुमच्या या बेसिक गोष्टी यूट्यूबच्या चॅनलच्या व्यवस्थित केल्या, मी एक 10-12 चॅनल चेक केले, मला जर असं आढळलं की नाही ह्यांचे चॅनल व्यवस्थित आहे, तर मी तुम्हाला पुढच्या टिप्स देऊन आपण सगळे पुढे जाऊ ना पटकन. तुम्ही काय केलंय तिथंच थांबलाय. म्हणजे तुमच्या प्रत्येकाचं असं मत झालं की मी प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. तुम्ही असं करताय का? बरं ठीक आहे, चला या ताईंनी सांगितलंय, ठीक आहे, तुमचा माझा विश्वास नाही ना, तुम्ही दुसऱ्यांचे पण व्हिडिओ बघा ना. ठीक आहे, यांनी सांगितले तसं आपण आपल्या चॅनलचं बॅनर बनवूया, चॅनलचं नाव व्यवस्थित देऊया. अहो छोट्या छोट्या गोष्टी, चॅनलची नावं दिलेत त्यातलं पहिलं अक्षर कॅपिटल नाही दिलेलं. तुम्ही मोठमोठ्या युट्यूबरांचे व्हिडिओ बघता, मग त्यांचं पण तुम्ही चॅनलची नावं बघत असाल ना, डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत असाल ना, त्यांचे व्हिडिओ कधी बनवलेत काय ते सगळं बघतच असाल ना, मग तुम्ही तुमच्या चॅनलचं काय करत नाही? मग ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला रोजच्या व्हिडिओत सांगायचं का? आपलं काय झालंय मी सांगत राहते, तुम्ही ऐकताय का नाही ऐकताय ते पण माहित नाही. आणि मला तर अशी एकच मला म्हणजे का वाईट वाटतंय आता की मी एवढ्या हौसेने पुढे आले. मला एक खरंच म्हणजे खूप छान समाधान होतं की नाही एवढे सगळे मला रिस्पॉन्स देत आहेत, खरंच यांना सगळ्यांना यूट्यूबमध्ये यायचंय. पण हे 8 दिवस मी व्हिडिओ टाकल्यानंतर जसे चॅनल चेक करताना मला एवढा त्रास व्हायला लागला ना, म्हटलं नाही खरंच आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय किंवा आपल्यावर लोकांचा विश्वास नाहीये, त्यामुळे तर तुम्ही चॅनल मध्ये चेंजेस करायला तयार नाही. ठीक आहे, मी एकदा सांगितलं, तुम्ही एकदा विश्वास ठेवून तरी बघा का तुमच्या व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढणार नाहीत. पण कोणच तयार नाही ना. मी ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्याच्या विरुद्ध तुम्ही सगळे वागताय. ठीक आहे, हे बघा मला काही फरक पडणार नाही. कारण पण मी आता तुम्हाला एकच सांगते की प्लीज मला आता कोणाचे चॅनल चेक करायला नाही जमणार. कारण तुम्ही मी सांगितलेले व्हिडिओ कोणी पूर्ण बघत नाही. तुम्ही जर माझे व्हिडिओ पूर्णपणे बघितले असते ना तर त्याप्रमाणे तुमच्या चॅनलमध्ये खरंच चेंजेस केले असते. त्यामुळं आणि मला स्वतःला का वाईट वाटतंय की मी एक चांगलं काम हाती घेतलेलं. मला असं वाटलं की जाऊ दे, आपण मराठी लोक आहोत, एकमेकांना सपोर्ट करून पुढे जाऊया. पण मीच एकटी बोलून काय फायदा? आता ठीक आहे, मी कोणालाच म्हणजे मला हे बघा तुम्हाला कुणाला दुखवायचा हेतू नाहीये, कारण तुम्ही माझी सगळी फॅमिली आहे. हे जे सगळं चाललंय ते तुमच्यासाठीच चाललंय. पण तुम्हाला समजूनच घ्यायचं नाही तर मी किती सांगणार. आता जवळजवळ ना एक 15 ते 20 चॅनल असे आहेत मला जे सबस्क्राईब ज्यांनी केले, 15 ते 20 चॅनल असे आहेत की त्यांनी ना मी सांगितले ना त्याप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, नाव आहे, चॅनलचा बॅनर आहे. नंतर बऱ्याच जणांनी नवीन चॅनल चालू केले, त्यांच्या सगळ्यांना व्ह्यूज यायला लागले, सबस्क्रायबर वाढायला लागलेत. मग तुमचे का वाढणार नाही? तुम्ही ठरवलंयच. आणि मला खरंच म्हणजे मी त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागते. मला खरंच तुमच्या चॅनलला प्रत्येकाच्या व्हिजिट द्यायला नाही जमलं. मला माहिती आहे तुम्हाला राग येणार आहे. ठीक आहे, तुमचा राग मला मान्य आहे, पर्याय नाही. कारण मला अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पुढे यूट्यूबच्या सांगायच्यात आणि मी त्या सांगणार आहे. तुम्हाला जर चेंजेस करू वाटले तर तुमच्या चॅनलमध्ये चेंजेस करा, अन्यथा शेवटी तुमची इच्छा. ठीक आहे,
आता बऱ्याच गोष्टी मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांना खूप वाईट वाटलेलं असेल. तुम्हाला सगळ्यांना जसं वाईट वाटेल ना आजच्या व्हिडिओचं, अगदी तसंच मला सुद्धा वाईट वाटलेलं आहे की मी एवढ्या सगळ्यांना, तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येक चॅनलवर जाऊन व्हिडिओ त्यांचा ओपन करून सगळं चेक करायला जवळजवळ 10 ते 15 मिनिटं जातात. एवढा मी वेळ सगळा तुमच्यासाठी घालवते, तरी सुद्धा तुम्ही मला मदत करत नाही. माझी फक्त एकच अपेक्षा होती की तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव, नंतर चॅनलचं डिस्क्रिप्शन बॉक्स आणि चॅनलचा बॅनर किंवा फोटो हे फक्त व्यवस्थित करा. एवढी सुद्धा मी तुमच्याकडून इच्छा ठेवायची नाही का? मग मी कसं तुम्ही मग पुढे जाणार? त्यामुळे प्लीज काय आता तुम्हीच मला म्हणजे तुम्हीच कमेंटमधून मला सांगा मी नक्की काय करू, त्याप्रमाणे आता मी जाते ना पुढे. कारण मला ना बऱ्याच जणांच्या आता अशा निगेटिव्ह कमेंट यायला लागल्यात की हां तुम्ही हे काम घेतलंय पण नाही सक्सेस होणार, कोण तुमचं? तुम्ही सुद्धा कमेंट वाचत असाल. किती मला म्हणजे निगेटिव्ह कमेंट करायला लागलाय, कशाला लोकांच्या नादाला लागताय असं, म्हणजे बऱ्याच कमेंट आहे. तुम्ही स्वतः त्या कमेंट वाचलंय, मग तेवढं म्हणजे मला, मी पुढे आले यूट्यूबमध्ये तुम्हाला सपोर्ट करायला, मग मला एवढं मी काम करते त्याचा मला थोडासा मोबदला पण तुम्ही नाही देऊ शकत का? मला असं म्हणजे दाखवून द्यायचं होतं की नाही की आम्ही मराठी माणसं सुद्धा मागं नाही राहू शकत, एकमेकांना सपोर्ट घेऊन पुढे जाऊ शकतो. पण तुम्ही मलाच सपोर्ट करेना तर मग कसं पुढे जाणार? आणि मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही माझे व्हिडिओ बघा, फक्त मी ज्या गोष्टी सांगते त्या तरी तुम्ही करा ना तुमच्या चॅनलमध्ये. ठीक आहे, हा व्हिडिओ इथंच थांबवते. मला माहिती आहे माझ्या बऱ्याच सबस्क्रायबरांना खूप राग येणार आहे, त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. माझं आणि खरंच तुम्हाला मनापासून सांगते, मी बऱ्याच व्हिडिओत सांगितले, जर माझं चुकत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा ताई तुम्ही इथं चुकताय, मी ते ॲक्सेप्ट करायला तयार आहे. मी असं नाही म्हणत मी खूप मोठी यूट्यूबर आहे, पण जेवढा मला यूट्यूबचा अभ्यास आहे त्याच्यावरनं तरी मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगते. प्लीज तुम्ही यूट्यूबमध्ये यायचं आहे ना तर थोडंसं सिरियस होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कोणीच सिरियसपणा घेत नाही, मग कसं आपण सगळे पुढे जाणार? आता तुम्हीच मला कमेंट करून सांगा की नक्की काय करायचं आपण आणि कसं पुढे जायचं ते.